देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण गुण राहील आवडी देवी माझी सर्व दोरी माझी सर्व दोरी देवी माझी सर्व मरे मुक्ती धन संकटा संत देवी सदा संत तुपा म्हणे गर्भवासी तुझे घालावे आम्हाचे तुझे घालावे हे तुझान देवा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण तुझा विसरण तुझा विसरण. आपण लगेच आरती घेणार आहोत का? आता नंतर घेणार आहे ना? ठीक आहे, हरकत नाही. आपण आरती नंतर घेणारच आहोत. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा घडावा देशू नको गुणवंता आनंदा रघुनायका मागणे शिवाता ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी जरूर तुझे मी देव मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पायोनी उपासनेनाथ जाय व्हावे गुरुदेव संतांची सदा नमावे सकर्म योगे वैभाग व्हावे सर्वांगी मंगलो व्हावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ इंद्रनील रंग राम श्याम धाम योगिया नाम पूर्ण काम सार फार भव रोगिया राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या हरितभूमी स्वयंशासित प्रदेशामध्ये ज्याला सोप्या मराठीत आपण ग्रीनलँड काउंटी असं म्हणतो त्या ठिकाणी आपण एकत्र झालो आहोत. सद्गुरु भगवंताचं स्मरण करावं, चिंतन करावं, ध्यान करावं, त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यावं, माहिती मिळवावी.
त्यांच्याबद्दल श्रद्धा, प्रेम, विश्वास यांची वृद्धी व्हावी आणि त्या योगे ते दिसतात तसे आहेत का आणि जसे आहेत तसे दिसतात का एवढं तरी समजून घ्यावं आणि त्या योगे आपलं ऐहिक, पारलौकिक आणि पारमार्थिक या तीनही स्तरांवरचं जीवन उज्ज्वल बनवावं, आपलं हित साधावं आणि संभावित अहित नष्ट करावं या उद्देशानं आपण सर्व एकत्र आलो आहोत. हे मान्य असेल तर पुढे जाण्यात अर्थ आहे. तर आम्ही कशासाठी आलो आहोत? काहीतरी जशी दूरदर्शनवरती तामसिक आणि राजसिक एंटरटेनमेंट असते, बरोबर? म्हणजे हॉरर शो हे आपण पाहतो, ते काय असतं? तामसिक एंटरटेनमेंट. आणि तुमच्या आवडीच्या सिरियल्स त्या सगळ्या राजसिक एंटरटेनमेंट. त्याच भूमिकेतून जर आम्ही सात्विक एंटरटेनमेंटसाठी फक्त इथं आलो असू तर तो मोठा दोष आहे. इथून काहीतरी पदरात पाडून आपल्याला न्यायचं आहे आणि जे मिळालं त्याचं अनुशीलन, परिशीलन करायचं आहे घरी जाऊन. तर आत्ता जे काही आपण एकत्र आलो आहोत त्याचं काहीतरी सार्थक होईल. मला सांगण्यात आलं की बुवा सद्गुरू या विषयावर बोलायचं आहे, तेव्हा आपण फ्री हँड मला दिला गेला, तुम्ही ठरवा काय बोलायचं. एक सुंदर ओवी मला आठवली दासबोधातील. म्हटलं याचं चिंतन आपण मांडूया. तसं तर हा विषय फार मोठा आहे आणि लगेच पूर्णांशानं तो पाहणं एका प्रवचनात शक्य नाही. पण आपण प्रत्येक गुणांना स्पर्श करत करत पुढे जाऊ आणि सद्गुरू कोण आहेत, कसे असतात याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करू. ती ओवी श्रीमद ग्रंथराज दासबोधातील आहे आणि सद्गुरूंची लक्षणं सांगताना समर्थांनी 12 ते 13 लक्षणं सांगितली आणि ही सर्व लक्षणं त्यांच्यामध्ये पूर्णांशानं सदैव हवीत. म्हणजे एक सद्गुण आला की दुसरा गेला, दुसरा आला की तिसरा गेला असं चालणार नाही आणि पूर्णांशानं हे गुण हवेत. जेव्हा हे 12-13 सद्गुण पूर्णांशानं एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्हाला दिसतील तर आणि तरच त्यांना सद्गुरू म्हणा, अन्यथा म्हणू नका. ती उभी त्याचा थोडा विचार करू, त्या ओवीचा थोडा विचार करू. समर्थ म्हणतात, म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म, कर्म आणि साधन, कथा, निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा. पुन्हा एकदा ऐका. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म, कर्म आणि साधन, कथा, निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा. यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे, म्हणून सकळही विलसे सद्गुरुपाशी. यामध्ये एक उणे असे तरी ते विलक्षण म्हणजे विचित्र लक्षण दिसे, म्हणून सकलही विलसे सद्गुरुपाशी. ह्या सर्व गुणांचा समुच्चय पूर्णांशानं ज्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो आणि तोच सद्गुरू, अन्य सद्गुरू नाही. म्हणून सद्गुरू हे फार मोठं पद आहे. लगेच कुणाच्याही गळ्यामध्ये माळ घालायची नाही सद्गुरू म्हणून. त्यांनी स्वतःचं नाव किती सांगितलं तरी कळलं. सध्या मीडिया फार जोरदार आहे, कुणाला काय करेल सांगू शकत नाही. म्हणून सद्ग्रंथांचा अभ्यास पाहिजे आणि परंपरा प्राप्त या ज्ञानाचं परिशीलन, अनुशीलन करणाऱ्या लोकांचा संघ पाहिजे. तेव्हा आमची फसगत होत नाही, नाहीतर फसगत होण्याची खूप शक्यता आहे. आणि हा प्रांत असा विचित्र आहे की या प्रांतामध्ये हमखास फसगत होते, फसगत झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून जागं व्हायला पाहिजे. पहिला एक सद्गुण विचारात घेऊ, म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन. ठीक आहे.
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, समर्थांनी सांगितलं. तुम्हाला माहिती आहे सगळा वेदांत आणि तो सगळा विषय त्यांनी सुरुवात करायला नको, तर चहा पिलेला सगळा उतरून जाईल. आत्ताच उतरून जाईल चहा प्यायला. पण ज्ञान काय आहे? फक्त आत्माच सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे, याला म्हणायचं ज्ञान. आणि ते एका क्षणासाठी सुद्धा संत सत्पुरुष विसरत नाहीत, आणि आम्ही तेच नेमकं विसरतो. हा फरक आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच सत्य नाहीये. तो एकमात्र सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या किंवा असत्य आहे. बरं, असत्य आणि मिथ्यामध्ये काय फरक आहे? की दोन्ही एकच आहे? असत्य आणि मिथ्या याच्यात फरक काय आहे? का दोन्ही एकच आहे? साधारणपणे जे परिवर्तनशील आहे त्याला मिथ्या म्हणायचं. जे कधीच नष्ट होत नाही ते त्रिकाला बाधित आहे. कोणत्याही निमित्तानं त्याचा विनाश होत नाही. जे अविनाशी आहे तेच सत्य आहे. आणि जे कधीच नव्हतं ते असत्य आहे. कधीच नव्हतं म्हणजे काय? सश्याचं शिंग किंवा शिंग असणारा ससा बघितलाय तुम्ही? तर फेरीटेल मध्ये या मुलांनी बघितलं असेल तर ते म्हणतील बुवा आम्ही बघितलेलं आहे. याला असत्य म्हणायचं. ख पुष्प, आकाशात उगवलेलं फूल. आकाशाच्या कुंडीमध्ये एक झाड उगवलं आणि त्याला फूल लागलं. झालंय कधी असं? नाही झालं. याला असत्य असं म्हणायचं. मिथ्या कशाला म्हणायचं? मिथ्या त्याला म्हणायचं की जे आधी होतं पण नंतर नव्हतं, ज्याच्यात बदल घडला. परिवर्तनशील जे आहे ते सर्व काय आहे? मिथ्या आहे. आणि सत्य कशाला म्हणायचं मग? जे कधीच बदलत नाही, जे पूर्वी जसं होतं तसंच होतं, आत्ता आहे ते पूर्वीसारखंच आत्ता आहे, आणि भविष्य काळात सुद्धा अनादि आणि अनंत काळापर्यंत सुद्धा ते जसंच्या तसंच राहणार आहे, त्याच्यात बदल होणार नाही. त्याला काय म्हणतात? सत्य म्हणतात. आणि हे एक सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. याचं भान ज्यांचं कधीही नष्ट होत नाही ते सद्गुरु पदाला पात्र आहेत, कारण त्यांनाच ज्ञान झालेलं आहे. एक उदाहरण बघूया तुम्हाला. आता फार एवढं तत्वज्ञान खूप झालं नाही का बुवा? ह्याच्यापेक्षा जास्त नको बरं. एवढं तत्वज्ञान फार झालं, ठीक आहे, कोई बात नाही. आपली स्थिती काय याचा थोडा विचार करू. आमच्या एका मित्राने आम्हाला खूप गंमत मोठी सांगितली होती. लहान वयात असताना त्याची म्हणे कोणी आत्या की मावशी, तिला या दूरदर्शनवरच्या मालिकांमध्ये इतकी रुची होती की त्या मालिका सुरू झाल्यानंतर, ज्याला आपण मराठीमध्ये सिटिंग ऑन द एज ऑफ द चेअर असं म्हणतो, की बस ती सिरियल सुरू झाली की तिचं विश्व संपलं, बाकी आजूबाजूला कोणी नाही, अशीच बघत असायची ती. आणि जाहिराती 2-4 झाल्यानंतर तिला कळायचं जाहिराती सुरू झालेल्या आहेत. अच्छा, म्हणजे इकडे तिकडे बघायला काही हरकत नाहीये. असंच तिचं असायचं. गंमत अशी झाली एकदा, त्या मित्रांनीच गंमत सांगितली. तिची सूनबाई, त्याच्या आत्या की मावशीची सूनबाई, कदाचित मावशीच असेल, तिचा होता वाढदिवस. किती सेन्सिटिव्ह विषय आहे. अरे आम्ही आनंदाचे विषय सेन्सिटिव्ह करून टाकतो ना. आनंदाचा विषय आहेत, कधीतरी एकदा आनंद मिळणार, त्याला इतके सेन्सिटिव्ह करतो तर काय बोलायचं. तिचा वाढदिवस होता आणि कधी नव्हे ते न विसरता नवऱ्याने तिला छान एक वस्त्र आणून दिलं होतं. बघा, ऐका मी म्हणतोय ते खरं आहे की खोटं आहे. कधी नव्हे ते न विसरता तिच्या नवऱ्यानं तिला छानपैकी काहीतरी, आता ती साडी असेल, ड्रेस काय असेल ते आणून दिलं होतं. आणि इतका तिला त्यामुळे आनंद झाला होता, तो ड्रेस घालूनच दिवसभर तो काढायलाच तयार नाही ड्रेस. आणि अशा स्थितीमध्ये सासूबाईंच्या जेवणाची वेळ, कारण त्या गोळ्या असतात, त्या वेळेत व्हायला पाहिजे, खाणं पिणं नाही का, सगळं ते नियम असतात सगळे. म्हणून तिनं ते काहीतरी छान तयार केलं. असं एक एक नावं घेत नाही मी, नाहीतर तुम्हाला आता तोंडाला पाणी सुटेल. काहीतरी मस्त असा पदार्थ बनवला.
तेव्हा झोमॅटो वगैरे नव्हतं ना, त्यामुळे तर मागवलंच असतं. छान असा पदार्थ बनवला, गरम गरम एकदम. आणि म्हटलं, आपण आई म्हणतो, मनात भावना सासू हीच असते, तोंडावर जिभेवर काय असतं, सगळं मान्य करतात. तर देऊ त्यांना आपण काहीतरी, म्हणून त्यांनी छान ताट सजून आणलं. पण ह्यांचं इकडे हे चाललं होतं, काहीतरी भयंकर सीन होता. आणि कुठल्या तरी एका मुलीच्या मागे तो कोण भयंकर असा तो खलनायक का कोण असतो, तो मागं लागलेला असतो. आणि ही धावत असते, पळत असते, झाडामागं असते. आणि तो इकडून येतो, अगं मूर्ख, हो बाजूला, अगं तो मागून येतोय, तुझ्या कळत नाही का तुला, हे यांचं चाललंय इथं. ही सत्य घटना आहे, काल्पनिक नाही. कथा कीर्तनात सांगायची म्हणून सांगितलेली आहे, कीर्तनकाराच्या पोतडीतून बाहेर काढलेली कथा असं नाहीये. अगं बये, तो मागून येतोय, तुझं लक्ष नाही का, हे चाललंय या मावशीचं. आणि असं हात वारे करताना ती आली सून, धाडकन फटका बसला. काय ते त्यांचं सांभार का काय होतं, ते जिकडं उधळायला नको तिकडंच उधळलं गेलं. आणि नवीन नवीन ड्रेस काय झाला, पूर्ण भिजून गेला त्या सांबाराने. आता पॅनिक सिच्युएशन आली की नाही सांगा. आणि नंतर जी काही खडाजंगी झाली तो वेगळा विषय. ज्याप्रमाणे त्या मावशी की आत्याची स्थिती त्या टीव्ही सिरियल जी खोटी आहे त्याला दिसतं ते, पण आहे का सत्य? नाही. जितकी ती त्याच्यात रंगून गेली, संत म्हणतात तुम्ही तिच्यापेक्षा काही फार वेगळे नाही आहात. तुम्ही सुद्धा या प्रपंचाला सत्य मानून बसलेले आहात की ज्याचं मूळ स्वरूप तसं नाही. आणि त्या स्त्रीची जी अवस्था आहे ती एक पाऊल तुमच्या पुढे आहे, फार पुढे नाहीये. तुम्ही तिच्यासारखेच आहात, तुम्ही तेच करत आहात, तुम्ही तेच रागद्वेष, राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे तिटकारा, त्या प्रपंचाबद्दल तुमचं आहे. हे सगळं सत्य मानून तुम्ही बसलेले आहात. आणि टीव्हीची सिरियल जितकी खोटी असते तितका हा प्रपंच सुद्धा खोटाच आहे. त्याची योग्यता ह्याच्यापेक्षा फार जास्त नाही. आणि याचं ज्ञान त्यांना अखंड असतं, या गोष्टीचं ज्ञान त्या संतांना अखंड असतं. असे ते सद्गुरुदेव असतात. आम्हाला हे ज्ञान कधी होणार आहे? अहो असं ऐकलं तरी आता जेवण जाणार नाही हो थोड्या वेळानंतर. असं काहीतरी भीषण भयंकर तुम्ही सांगता. पण बघा, आम्ही पण तेच करत आहोत की नाही याचा विचार कुणी करायचा? आणि तो आम्ही केला का? आम्ही तेवढ्याच गोष्टीला सत्य मानून बसलो, हे सगळं खरं आहे आणि हे असंच चालवायचं आहे. म्हणून रामायणामध्ये रामरायांच्या मुखात फार सुंदर श्लोक आहे. रामराय भरताला समजावून सांगताना सांगतात, यथा काष्ठंच काष्ठंच समेयाताम महोदधौ समेत्यच व्यपेयाताम तद्वद्भूत समागमः. दोन ओंडके समुद्रामध्ये लाटांवर आरूढ होऊन जवळ येतात, एकमेकांना स्पर्श करतात, 2-3 लाटा एकत्र बरोबर जातात, कंपॅनियनशिप. आणि त्या 2-3 लाटा बरोबर गेल्यानंतर चौथी एक लाट अशी येते की ती त्यांची फारकत करते. आणि अशी फारकत करते की आता ते पुन्हा कधीही एकमेकांना भेटत नाहीत. समेत्यच व्यपेयाताम. तसाच तद्वत भूत समागमः. जीवांची भेटी अशाच होतात आणि त्यांची फारकत सुद्धा अशीच होते. आम्ही त्याला सत्य मानून बसलो, संतांना हे दिसत असतं, हा भ्रमामध्ये जगत आहे, हे काही सत्य नाही. पण ते आपल्याला मी ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर खाली उतरवून आपल्याला ज्ञान देतात. ब्रह्मानंद स्वामींना जे ज्ञान महाराजांनी दिलं ते आत्ता आम्हाला देणार नाहीत. आम्हाला तो अधिकार नाही. आमची योग्यता बघून आत्ता आम्हाला ते जे काही सांगायचे ते सांगतील. ब्रह्मानंद स्वामींनी आधी महाराजांची भेट होण्याच्या आधी व्यंकटापुरामध्ये अद्भुत तपस्या केली होती. कर्नाटकमध्ये येतं ते. भगवान व्यंकटेशाची अद्भुत आराधना केली.
त्याचं फलस्वरूप त्यांच्या हृदयामध्ये सद्गुरु भेटीची इच्छा निर्माण झाली. बघा गोष्टी कशा पायरी पायरीनं होतात. आम्हाला वाटतं आम्हाला पण महाराजांनी दर्शन द्यावं. अरे तुझ्या मनात भावना आहे का? ते इथं आहेत, आज आहेत, आत्ता आहेत आणि इथं आहेत. त्यांना काही कुठून बाहेरून यायचं नाहीये. त्या गोंधळाच्या समाधीतून येणार आहेत ते इकडं, मग इथं नाही येत ते. याचा अर्थ ते आज आहेत, आत्ता आहेत आणि इथं आहेत. कुठून यायचं आहे त्यांना बाहेरून? पण माझी भूमिका ब्रह्मानंद स्वामींची नाही, आनंद सागरांची नाही, आणि अशी भूमिका प्रल्हाद महाराजांची भूमिका माझी नाही. त्यामुळे ते येत नाही. ज्या वेळेला व्यंकटापुरामध्ये अद्भुत तपस्या केली, त्याचं फलस्वरूप त्यांच्या हृदयामध्ये सद्गुरु भेटीची तळमळ जागृत झाली. ही सद्गुरु भेट त्यांना झाली यथावकाश. त्याच्यातही गमती जमती घडल्या बऱ्याच. आणि ती सद्गुरु भेट झाल्यानंतर त्या ब्रह्मानंद, तोपर्यंत ते ब्रह्मानंद झाले नव्हते, अनंत शास्त्री होते. त्यांच्याकडून सेवा महाराजांनी करून घेतली. बघा पायऱ्या बघायच्या, सेवा करून घेतली. सेवा करून घेतल्याचं फळ काय झालं? त्यांना ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला. गुरुचं सानिध्य मिळालं, पण गुरुच्या सानिध्यात सतत राहणं योग्य नाही, म्हणून त्यांना आज्ञा झाली सर्पेश्वराला जा, तिथं तपस्या कर, तिथं तुझं काम होईल. बरोबर आहे. तुम्हाला सगळी चरित्र माहिती आहे म्हणून मी थोडक्यात सांगतोय. आणि जेव्हा सर्पेश्वराला हे अनंत शास्त्री गेले आणि तिथं अद्भुत सर्पेश्वर म्हणजे काय? त्या ईश्वर म्हणजे भगवान शिव सर्पाने वेढलेले म्हणून तर सर्पेश्वर ना. ब्रह्मानंद म्हणजे अनंत शास्त्री झोपलेले असायचे, त्यांच्या अंगावरून हा साप गेला, तो साप गेला, हेच चालायचं. शेवटी त्यांना इतकी सवय लागली, जाऊ दे म्हणाले, महाराज बघून घेतील. इतकी अद्भुत तपस्या तिथं केली की शिवलिंगातून सहस्र कोटी समप्रभा असे ब्रह्मचैतन्य महाराज प्रकट झाले. सहस्र कोटी समप्रभ, सूर्य जसा 1000 कोटी सूर्य एकत्र आल्यानंतर जो प्रकाश निर्माण होईल, असा अद्भुत दिव्य प्रकाश त्या शिवलिंगातून प्रकट झाला. आणि नंतर त्या प्रकाशामध्ये अद्भुत असं आपल्या महाराजांचं सुंदर रूप जे आपण इथं पाहतोय, असं दिव्य रूप त्यांना तिथं शिवलिंगामध्ये दिसलं. आणि तिथून त्यांनी जो आशीर्वाद दिला त्याला म्हणायची सद्गुरु कृपा. आम्हाला वाटतं एवढ्या पावसाळ्यात मला गोंधवल्याला जायला मिळालं, माझ्या गुरूंची कृपा झाली आहे. नाही असं नाही, पण ती खरी कृपा नाही. तिथं जायला मिळालं आणि गडावर जायला मिळालं आणि आळंदीला जायला मिळालं, ही काही कृपा आहे काय? आपण शब्द कुठलेही कुठं वापरतो, ठीक आहे, आज माझ्यासाठी ती कृपा आहे, नाही असं नाही, पण ती माझी अपेक्षा असता कामा नये. जे ब्रह्मानंदांना मिळालं, जे कल्याणांना मिळालं, ते मला का न मिळावं, ही माझी भूमिका असायला पाहिजे. आणि म्हणून असे महाराज शिवलिंगातून प्रकट होतात आणि ब्रह्मानंदांना ते दर्शन देतात. आणि तिथं त्यांना पूर्ण साक्षात्कार प्राप्त होतो आणि अनंत शास्त्र्यांचे ब्रह्मानंद स्वामी होतात. ज्याच्याकडे जे आहे तेच तो देऊ शकतो. बरोबर. ज्याच्याकडे जे आहे, गुरूंकडे ज्ञान असतं, ते ज्ञान देतात. आम्ही त्यांना काय मागतो? प्रपंचातली खेळणी मागत बसतो. मग ते कोणाला तरी आज्ञा करतात, अमक्या देवतेला आज्ञा करतात, ए माझ्याकडे ते नाहीये, हा तू आणून दे त्याला. ती देवता त्यांना, आता ते सद्गुरुदेव आहेत, त्यांच्या पुढे कुणाचं काही चालत नाही, तेव्हा ती देवता गुरूंना देते. आपल्याला वाटतं गुरूंनी मला अमुक अमुक खेळणं, आता मी खेळणं शब्द वापरतोय, त्यांच्या दृष्टीनं ते खेळणं आहे, पण ते काय त्यांचं थोडीच असतं. त्या अमुक अमुक देवतेला आज्ञा केलेली असते आणि ती देवता ती गोष्ट त्यांना देते आणि ती गोष्ट सद्गुरू आपल्याला देतात. पण त्यांना ते आवडत नाही. अरे रे रे म्हणतात. महाराजांचे स्वतःचे शब्द आहेत, काय? आम्ही कशाचे व्यापारी आहोत सांगा? हा, अरे केशर कस्तुरीचे व्यापारी आम्ही, आणि आमच्याकडे येणारा गिऱ्हाईक हिंग मिरे मागायला येतो. येणारा गिऱ्हाईक हिंग मिरे मागणार आहे. श्रीधर स्वामींनी हेच दुःख व्यक्त केलं. श्रीधर स्वामी म्हणतात, अरे मी सोन्याचा व्यापार करायला बसलोय आणि माझ्याकडे लोखंड आणि पितळ मागायला लोक येतात, काय करू सांगा? सगळ्या संतांचं तेच दुःख आहे. आणि त्याला कोण कारणीभूत आहे? मला क्षमा करा, नास्तिकांबद्दल
आणि प्रापंचिकांबद्दल मी बोलतच नाही, पण तुमच्या आमच्यासारखे पारमार्थिक म्हणवणारे त्यांना दुःख देतात. क्षमा असावी. मी खरंच सोनं मागतोय का स्वामींकडं, महाराजांकडे खरंच मी कस्तुरी मागतोय का, की त्यांच्याकडे हिंग आणि मिरे मागत बसलोय, याचा विचार कोणी करायचा? ही माझी जबाबदारी आहे. आणि त्यांना आनंद होईल का असं मागण्यामुळं? ब्रह्मानंद स्वामींना कसं ज्ञान झालंय? काय म्हणायचे ते? गोंदवल्यातील राम केवळ मूर्ती नाही आणि ब्रह्मचैतन्य महाराज मनुष्य नाही, आहे ना? तुम्ही म्हणाल बुवा हे काय, आम्हालाही माहिती आहे. अरे आम्हाला वाचून माहिती आहे, त्यांना अनुभवातून माहिती आहे, त्यांचा तो अनुभव आहे. अरे हा राम म्हणजे काही मूर्ती नाहीये, साक्षात भगवान आहे, सच्चिदानंद स्वरूप. आणि महाराज म्हणजे काय आहेत? मनुष्य नाही, ते साक्षात ब्रह्मरसाचा ओतीव पुतळा आहे. कुणाला कळलं हे? ब्रह्मानंदांना कळलं, आम्हाला नाही कळलं. मग त्यांची कास धरून आम्ही जायला पाहिजे. ज्याप्रमाणे गल्लीच्या एका टोकावरती एक कुत्र भुंकतं, त्याला काहीतरी चोर वगैरे दिसतो किंवा त्याला काहीतरी भीषण काहीतरी विपरीत दिसतं, आणि गल्लीच्या या टोकावर पर्यंत येईपर्यंत एक 5-50 कुत्री भुंकायला लागतात. भुंकायला लागतात का? भुंकतात. त्यांनी बघितलाय चोर? त्यांनी चोर बघितलेला नाही, पण पहिल्या कुत्र्याकडे त्यांचा विश्वास आहे. ज्या अर्थी हा भुंकतो आहे त्या अर्थी काहीतरी संकट आलेलं आहे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे. तिथं पासून इथपर्यंतची सगळी कुत्री भुंकायला लागतात. तसा आमचा सुद्धा या लोकांवर विश्वास हवा. जर तो विश्वास आमचा जागृत झाला तर आम्हाला सुद्धा त्यांच्याप्रमाणेच कधी ना कधी लाभ होईल. हे ज्ञान समजून घ्यायचं. कसं हे ज्ञान वितरित होतं माहिती आहे? केवळ सद्गुरु संकल्पानं हे ज्ञान देतात शिष्याला. सुंदर कथा सांगतो म्हणजे लक्षात येईल. श्रीमद आदि शंकराचार्यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. हे शंकराचार्य भगवान शिष्यांना बरोबर घेऊन अनेक ठिकाणी जात असत. जिथं मुक्काम असेल त्या ठिकाणी सत्संग घडत असे. आणि मराठीत पुन्हा बोलतो, इतकं हायली इंटेलेक्च्युअल असं बोललं की जरा बरं असतं. इतकं हायली इंटेलेक्च्युअल हे सगळं चालायचं की फार श्रोते तिथं असणं शक्य नाही, कारण त्यांना कळायचंच नाही. त्या विशिष्ट लोकांसाठीच ते ज्ञानदान केलं जायचं. त्याच्यामध्ये सुरेश्वराचार्य आहेत, त्याच्यामध्ये हस्तामलक आहेत, त्याच्यामध्ये पद्मपाद आहेत. असे थोर शिष्य त्यांचे उत्कंठेनं आचार्य काय सांगतायत हे श्रवण करायचे. गंमत अशी होती, त्या सगळ्यांमध्ये तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य शिष्य होता. मी अगदीच तुम्हाला माझ्यासारखं मानतोय, चिडत नाही ना तुम्ही? एक सामान्य शिष्य होता की ज्याची बुद्धी फार प्रगल्भ नव्हती. आपल्यापेक्षा हुशारच होता, पण त्यांच्या मानानं खूपच छोटा होता बुद्धीनं. तेव्हा हा बिचारा त्याचं सगळं हवाई मार्ग, काय चाललंय सत्संग सगळं इकडं तिकडं, हो ठीक आहे, काही कळत नव्हतं. पण तरी तो रोज बसायचा. का? गुरुदेव बोलतायत, मी ऐकायला हवं. कधी माझं काम होईल सांगता येत नाही, या भूमिकेतून तो बसायचा. माझा काही सद्गुरूंना उपयोग नाही ना, मी कुठलं वार्तिक लिहू शकतो ना, त्यांच्याशी चर्चा, वाद आणि विवाद फरक आहे. वाद हा चांगला असतो, विवाद हा वाईट असतो. हे काही करू शकतो. मग मी काय करायचं? मला जमती सेवा. मी सद्गुरूंची म्हणजेच श्रीमद आदि शंकराचार्यांची सेवा करेन. म्हणून हा गिरी त्यांची सगळी सेवा करत असे आणि वेळच्या वेळी बरोबर येऊन बसत असे श्रवणाला. एक दिवस अशी गंमत झाली, आचार्य त्यांच्या आसनावर येऊन बसले. शिष्यगण आधीच येऊन बसले होते. आज गुरुदेव आपल्याला काय सांगतात उत्कंठेनं तिथे येऊन बसले. एक आसन रिकामं होतं. ते आसन होतं गिरीचं. कारण गिरी आचार्यांची वस्त्र धुण्यासाठी नदीवरती गेलेला होता. आचार्यांनी डोळे मिटले, शांत बसले. थोड्या वेळानंतर
शिष्यांनी विचारलं, आचार्य चालू करताय ना सत्संग? त्यांनी डोळे उघडले, बघितलं अजून आसन रिकाम आहे. आचार्य म्हणाले, गिरी येऊ दे मग करू. पुन्हा डोळे मिटले. शिष्यांना इतकी चलविचल, कधी सुरू होतं. जसं आपल्याला जितक्या उत्कंठेनं कधी 1 वाजतो होतं ना, अगदी तितक्याच उत्कंठेनं शिष्यांना वाटायला लागलं कधी सुरू होतं. म्हणून सुरेश्वराचार्य म्हणाले, आचार्य सुरू करताय ना? त्यांनी, गिरी आला का? नाही. बघू. आचार्य आपल्या चरणी निवेदन आहे, आपण सुरू करावं. तसंही त्याला किती कळतं, आपण जे सांगता सगळं डोक्यावरूनच जातं. आत्ता असं होत नाही ना बाबांनो, डोक्यात जातंय. सांगतो ते बुवा डोक्यात जातो का नाही विचारत नाहीये, सांगतो ते डोक्यात जाते असं म्हणते. काय मराठी भाषेची गंमत आहे ना. आचार्य म्हणाले, गिरी आल्यानंतर सुरू करेन. आणि आचार्य शांत झाले. आता आचार्यांच्या पुढे कुणी बोलायचं? सगळे शांत बसलेले आहेत. आणि एकदम गिरीला तिथं वाटलं, आचार्य मला हाक मारतायत, अंतर खूप आहे. तो तसाच धावत, कपडे अर्धवट धुतलेले, तसाच ते बोचकं घेऊन तसाच धावत आला. आणि धावत येताना संस्कृत मधील सगळ्यात अवघड छंद, ज्याला तोटक छंद म्हणतात, तो तोटक छंद म्हणत म्हणत सद्गुरूंची ब्रह्मरूपामध्ये स्तुती करत आला. येत आला. सगळे शिष्य अवाक, अरे याला संस्कृत धड बोलता येत नाही आणि तोटक छंदासारखा कठीण छंदामध्ये स्वरचित इतकी अद्भुत सद्गुरूंची ब्रह्मरूपातील स्तुती हा कसा काय करतोय? आणि त्यांनी साष्टांग दंडवत सद्गुरुदेवांना घातलं. गुरूंनी त्याला बसायला स्थान दिलं आणि सांगितलं, इथून पुढं हा गिरी नाहीये, हा तोटकाचार्य आहे. तोटकाचा आचार्य म्हटलं त्याला. गुरुदेव म्हणतात, हा तोटकाचार्य. सद्गुरूंनी संकल्पानी ज्ञान दिलं. कशाने? संकल्पानी. त्याला ब्रह्मज्ञान होऊ दे. इथं आचार्य बसलेले आहेत, त्या माझ्या प्रिय शिष्य गिरीला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ दे. इथं संकल्प गुरुदेव करतात, त्याला तिथं ज्ञान प्राप्त होतं. काय ताकद आहे या गुरूंची बघा. पण ते कुणालाही देतात का? आम्हाला झालं असतं की नाही? पण आमच्यामध्ये तो गिरीचा भाव नाहीये. गिरीचं जे प्रेम सद्गुरूंच्या चरणी होतं, जी सेवावृत्ती त्यांच्या चरणी होती, ती सेवावृत्ती अंश मात्राने सुद्धा आमच्या मनामध्ये नाहीये. आणि म्हणून हे ज्ञान आम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरू असे पूर्ण ज्ञानाने संपन्न असतात. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन. वैराग्य कशाला म्हणतात हो? बऱ्याच वेळेला आपण हे शब्द ऐकत असतो. ज्ञान शब्द ऐकतो, वैराग्य शब्द ऐकतो. वैराग्य कशाला म्हणतात? आपल्या देहापासून ब्रह्मलोकापर्यंत जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत, त्या सर्व भोग्य वस्तूंबद्दल त्याज्य बुद्धी असणं, तिला वैराग्य असं म्हणतात. म्हणजे वैराग्य हा बुद्धीचा विषय आहे. वैराग्य हा बुद्धीचा विषय आहे. माझ्या स्वतःच्या, दुसऱ्याच्या नाही, माझ्या स्वतःच्या देहापासून ते ब्रह्मलोकापर्यंत जितक्या जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत जगात, त्या प्रत्येकाबद्दल तिटकारा वाटणं हे नको. याचा माझ्याशी काडीचाही संबंध नाही, अशी ठाम भूमिका ज्याची निर्माण झाली, त्याला काय म्हणतात? वैराग्यशाली म्हणतात. ते वैराग्य त्या सद्गुरूंमध्ये असतं. म्हणून ज्ञानाच्या खालोखाल जर दुसरा कुठला मुद्दा असेल लक्षणांचा, तर तो आहे वैराग्य. ते सद्गुरू पूर्ण वैराग्यशाली असतात. म्हणजे कसे असतात? त्यांना काम विकाराबद्दल वैराग्य असतं, क्रोध विकाराबद्दल वैराग्य असतं, लोभ विकाराबद्दल वैराग्य असतं, प्रसिद्धीबद्दल वैराग्य असतं. आणि पुढचे तर मद मत्सर हे बोलायचे विषयच नाही आहेत, ते तर त्यांना स्पर्शतच नाहीत. तसे उदाहरण घेऊया.
भगवान वेदव्यासांचे पुत्र ज्यांना शुक असं नाव, बरोबर ना, ते शुक 16 वर्ष आईच्या गर्भातून बाहेरच येईना. का बरं? 16 वर्ष आईच्या गर्भातच राहिले, बाहेरच यायला तयार नाहीत. व्यास व्याकुळ झाले, म्हणाले अरे बाळा 16 वर्ष तू आईच्या गर्भात आहेस, तुझं दर्शन आम्हाला कधी होणार? तुला पाहायची आमची इच्छा आहे, ये ना बाहेर. ते म्हणायला लागले बाहेर आलो, आतमध्ये सोहम सोहम चालू आहे, बाहेर आलं की कोहम कोहम चालू होईल. आतमध्ये काय आहे? सोहम भावना आहे. तोच आत्मा मी आहे आणि मीच तो आहे, ही भावना आहे. बाहेर आलो की काय होतं? मी कोण आहे, मी कुठून आलो, आणि मी मायेच्या गुंत्यामध्ये अडकून जाईन, आणि म्हणून मला बाहेर यायचं नाही. खूप विनवण्या केल्यानंतर हा पुत्र बाहेर येतो. जसा तो आईच्या गर्भातून बाहेर येतो तसा घरात न थांबता, आता आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर कपडे घालून येणार आहे का? एक मारुतिराय आणि दुसरा कर्ण हे सोडले तर सगळे कसे येतात तुम्हाला माहितीच आहे. मारुतिराय कसे आले होते? सुवर्णकटी कासोटी. सुवर्णकटी कासोटी म्हणजे लंगोट हनुमंतरायांचा सोनेरी वस्त्राचा परिधान करूनच ते बाहेर आले, म्हणून ते ब्रह्मचर्य शिरोमणी आहेत. बरोबर. मातेला सुद्धा त्या अंगाचं दर्शन झालं नाही, म्हणजे कुणालाच झालं नाही. त्यामुळं हनुमान कसे आहेत? ब्रह्मचर्य शिरोमणी मानले जातात. असे नग्न अवस्थेमध्ये 16 वर्षाचा तरुण नग्न अवस्थेमध्ये पळायला लागला घर सोडून. व्यास मागं पळतात, अरे 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 काय झालं, काय झालं, कुठं पळतोयस, कुठं पळतोयस, बाळा थांब, बाळा थांब. आता व्यास के सामान्य आहेत का? भगवंताचे कलावतार व्यास आहेत. श्री विष्णूंचे कलावतार म्हणजे व्यास आहेत. पण शेवटी पुत्र प्रेम काय असतं ते तुम्हाला गुंतवल्याशिवाय राहत नाही. ते मागं धावतायत, बाळा थांब, आणि हे म्हणतात मला थांबवू नका, तुमच्या गोत्यात सापडलो की गेलं माझं वैराग्य. ते पळतायत पुढं. बाजूला काही युवती स्नान करत होत्या डोहामध्ये, आणि हे धावत गेले. त्या तशा स्नान करतायत. त्यांना दिसलं एक तरुण दिगंबर अवस्थेत धावत गेलेला इकडं कुठल्या तरी दिशेला. पण व्यास तिकडून येत आहेत कपडे घातलेले आणि बऱ्यापैकी वयस्कर आहेत. हो, हे दिसल्यानंतर त्या घाबरल्या, पळाल्या आणि वस्त्र अंगावर घातली आणि कुडकुडत बाजूला थांबल्या. व्यासांना आश्चर्य वाटलं, मी म्हाताऱ्या माझ्यासाठी या मुलींना लज्जा वाटली आणि त्या तरण्या ताठ्या मुलासाठी त्यांना लज्जा वाटली नाही. काय आहे याच्यामधलं गमक? म्हणून व्यासांनी हे विचारलं, बायांनो तुम्हाला त्याच्या समोर स्नान करताना लज्जा वाटली नाही आणि माझ्या म्हाताऱ्यासाठी तुम्हाला लज्जा कशी वाटते? तुमच्या बापाच्या वयाचा, आज्याच्या वयाचा मी, तुम्हाला कशी लज्जा वाटली? तेव्हा त्यांनी सांगितलं, ते जे तो युवक जो पळत गेला तो हे विचारण्यासाठी थांबला नाही. त्याचं आमच्याकडे लक्षच नव्हतं की आम्ही स्नान करतोय की आणि काही गोंधळ घालतोय. त्याचं जे ध्येय आहे वनात जायचं आणि तपस्या करायची, त्याच्यासाठी तो गेला. तुम्हाला इथं यावंसं वाटलं. दॅट इज द डिफरन्स. वैराग्य काय गोष्ट आहे. आणि जेव्हा हा सुपुत्र तपस्या करायला लागला, तो तपस्या करायला लागल्यानंतर त्याचा अधिकार इतका मोठा, तपस्या करतो आहे. देवराज इंद्राला भय प्राप्त झालं. त्याला नेहमी भयच असतं. बघा, जो सत्ताधारी असतो ना त्याला कायम भय असतं. माझी खुर्ची कोणी हिसकावून घेणार? खुर्चीवाले लक्षात ठेवा, माझी खुर्ची कोणी हिसकावून घेणार नाही. कायम भय असतो. आणि इतका हा तरणाटाटा इतकं घोर तप करतोय. त्याच्यात व्यासांचा पुत्र म्हणजे त्याच्यात तेज किती असलं पाहिजे. 16 वर्ष आईच्या गर्भातून बाहेर आला नाही, काय अधिकार त्याचा पारमार्थिक असला पाहिजे. आता काय करायला पाहिजे? याच्यावरती अप्सरा सोडली पाहिजे. मी असाच शब्द वापरतो बरं का, ह्याच्यावर पुत्र सोड म्हणतो ना आपण. आता ह्या तसंच काम करतायत. याच्यावर अप्सरा सोडली पाहिजे आणि ती त्याला काय करेल? खाली ओढेल. म्हणून रंभेला सांगितलं, रंभे तुझ्याकडे एक स्पेशल ड्युटी आहे.
म्हणाले, वा वा वा, बरेच दिवस मला काही ड्युटी मिळाली नव्हती. सांगा काय काम आहे देवराज? मी करते. व्यासांचा पुत्र शुक, 16-18 वर्षाचा, दिगंबर अवस्थेत सदैव राहणारा, त्याला तुला तपस्येतून खाली ओढायचं आहे. माझी योजना करता? काय माझं स्टँडर्ड आहे की नाही? एवढी फालतू कामं मला सांगता तुम्ही महाराज? हे कोणी करू शकेल? का बरं तुला असं वाटतं? अहो, मोठ्या मोठ्या ऋषींना सुद्धा माझा एक कटाक्ष सहन होत नाही, आणि त्यांची तपस्या भंग होऊन ते कधी खाली घसरतात सांगता येत नाही. हा तर 16 वर्षाचा 18 वर्षाचा चंचल बालक आहे, ज्या वयामध्ये 16वं वरीस बोलवत नाहीये कोणाला. अशा अवस्थेमध्ये असणारा हा, तो काय माझ्या समोर टिकाव धरणार आहे? देवराज म्हणाले, अक्कल पाजळू नकोस, सांगितलंय तेवढं कर. ठीक आहे म्हणाली, जशी आज्ञा. आणि बरोबर कामदेवाला घेतलं, रतीला घेतलं, वसंताला घेतलं. वसंत हा ऋतू आहे कामोद्दीपन करणारा, त्याला बरोबर घेतलं. सुगंधी वायू त्याला बरोबर घेतलं. आणि ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जिथं घोर तपस्या हा मुलगा करतोय त्या ठिकाणी पूर्ण त्याला नंदनवनच करून टाकलं. त्या सगळ्या प्रदेशाला काय केलं? नंदनवन करून टाकलं. आणि अशा स्थितीमध्ये असताना ही त्यांच्या त्या शुकासमोर नृत्य करायला लागली. शुकांचं तिच्याकडे ध्यान नाहीये. आपल्या कमनीय देहरूपी धनुष्यावर संगीताची प्रत्यंचा चढवून कामकटाक्ष आणि भावभंगिमाचा असे 5 बाण लावून त्या अत्यंत युवा असणाऱ्या शुकाच्या छातीचा वेध घेण्याचा तिने प्रयत्न केला. वैराग्याचा विषय चाललाय बाळ, 1 वाजल्यानंतर. आत्ता नाही, ते जाऊ दे बाजूला. शुक रंभा संवाद शास्त्रामध्ये फार प्रसिद्ध आहे बरं का. तो विषय पुन्हा कधीतरी घेऊ. इतका अद्भुत संवाद आहे, फार सुंदर संवाद आहे. आणि ती बरंच काही त्याला म्हणजे तो प्रभावित होत नाही बघून तिला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. ह्याला काहीच परिणाम होत नाही, कसं काय? मग आता शेवटी आपल्या वाक्चातुर्यानं, संगीतानं त्याला भुरळ पाडावी हा तिचा प्रयत्न आहे. आणि अद्भुत संवाद आहे दोघांमधला. सर्व पारमार्थिक लोकांनी ऐकावा असा संवाद आहे. त्याचा भावार्थ एवढाच आहे की ती म्हणते, या वयामध्ये जे करायला हवं ते करायचं सोडून नसते कुठले उद्योग तू करत बसलाय, जे तुम्हाला पण ऐकायला मिळत असावं. अगं, तरुणपणी काय बाण ओढायची असते बाई? हे कधी काम असतं? टीव्ही बघत बघत ओढायची असते, त्या वयात ओढायची असते. असं तुम्हाला ऐकू, आपण आपल्या लेवलवर वैराग्य, ते शुकांचं वैराग्य आहे. खूप सुंदर संवाद आहे. तेव्हा तो संवाद समाप्त कधी झाला? सरते शेवटी शुक म्हणतात, हे सन्माननीय देवी, माझी अन्य इच्छा तर काही राहिलेली नाहीये. मला एकच इच्छा आता आहे, ती म्हणजे तुझ्या गर्भातून उत्पन्न होण्याची. असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा एकदम लज्जेनं तिचं तोंड काय झालं? काळवंडून गेलं. म्हणजे मी इतका सगळा प्रयत्न केला, पण हा मला मातृरूपामध्ये पाहतोय आणि मी मात्र काहीतरी भयंकरच माझ्या मनात घेऊन करतेय. ती लज्जित झाली आणि त्यांचे चरणवंदन केले. तू वयानं लहान आहेस, पण अधिकारानं फार मोठा परमहंस आहेस बाबा. देवी देवतांना जो अधिकार प्राप्त नाही तो तुला या 16-18व्या वर्षी प्राप्त आहे. मी तुला वंदन करते, मला कुठला शाप देऊ नको. आणि शुक तिला म्हणतात, प्लीज गो अहेड, निघा आता तुम्ही, आम्ही आमच्या तपस्येमध्ये स्थिर होतो. वैराग्य, सद्गुरूंमध्ये असं दिव्य वैराग्य असतं. कुठल्याच कारणाने ते कधीच व्यथित होत नाही, कारण इतकं अद्भुत रूप त्यांनी पाहिलेलं असतं परमात्म्याचं
की त्या रूपासमोर सगळी रूप तुच्छ आहे. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. भगवंत असं दिव्य रूप पाहिल्यानंतर अन्य कुठल्या रूपामध्ये तुम्हाला रुची वाटणार आहे? अन्य कोणतंच रूप तुम्हाला भुरळ घालू शकत नाही. म्हणून ध्यान करावे ते भगवंताचं. कधी ध्यान करावं ते भगवंताचं, म्हणजे कोणत्याही रूपानं तुम्ही विचलित होऊ शकत नाही. क्रोधाचं वैराग्य. आता कामाबद्दल वैराग्य आपण विचार केला, क्रोधाचा थोडा विचार करू. शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला माहित असतील. एक मनुष्य दुपारी उशिरा त्या गावामध्ये आला, प्रतिष्ठान त्याचं नाव, आणि तिथं आला. भूक लागली होती. तेव्हा हॉटेल संस्कृती नव्हती. हॉटेल संस्कृती त्यावेळेला नव्हती भारतामध्ये, कारण भारत हा इंडिया बनलेला नव्हता. भारत वाज भारत. आता आपल्याला इंडियाचा त्याला भारत करायचा आहे. पुणेकरांची जबाबदारी आहे, मुंबईकरांची जबाबदारी आहे, बेंगलोरकरांची जबाबदारी आहे, चेन्नईकरांची जबाबदारी आहे, दिल्लीकरांची. जितकी महानगर आहेत त्यांनी वाटोळं केलेलं आहे, भारतापासून दूर नेलेलं आहे. त्या इंडियाला पुन्हा भारत करणं हे आपलं काम आहे. हा दुपारी उशिरा आला. आजच्या भाषेत बोलायचं तर दुपारी 2-2:30 वाजता आला असं म्हणू. आता जेवायचा विषय सुरू आहे. उशिरा आला आणि त्या पारावर बसलेले काही असतात ना उपटसुंभ, ते बसले होते. त्याच्यातल्या एकाला विचारलं, मला भूक लागली हो, तुमच्या गावात कुठं अन्न मिळेल का? यांनी सांगितलं, आम्ही देऊ अन्न, एका अटीवर. काय अट? इथं एकनाथ म्हणून एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तू असं काहीतरी वागून दाखव की जे वागल्यानंतर तू त्याच्या वाड्यातून बाहेर येताना तू पुढे धावतोयस आणि काठी घेऊन ते तुझ्या मागे धावतात. असं तू काहीतरी तिथं कर. हे जर तू करू शकशील तर नक्कीच आम्ही तुला नवीन स्वयंपाक बनवून खायला घालू. बघा गावातले लोक कसे असतात. तू म्हणाला, आता शेवटी पापी पेट का सवाल है, करना पडता है. म्हणाला ठीक आहे करतो, आणि त्यांच्या वाड्यात गेला. नेमकं त्यावेळेला तिथं अन्न संतर्पण चालू होतं. बरंच काही तो उलट सुलट बोलला. शांतपणे ह्यांनी ऐकून घेतलं. जसे एकनाथ तशी त्यांची गिरिजा नावाची पत्नी, अत्यंत शांत. जेवायची वेळ आली. अरे म्हटलं, इथं काही न करताच जेवण मिळतंय, वा. पण आपल्याला ती जबाबदारी दिली ती पार पाडली पाहिजे. जेवायला बसले. पहिल्यांदा ताट फेकून दिलं, मला असलं चालत नाही. अतिथी देवो भव. न रागावता पुन्हा नवीन स्वयंपाक. तुम्हाला काय पाहिजे? गुळाचा शिरा हवाय का? हा साखरेचा आहे. अजून काय हवाय सांगा. हे सगळं बनवलं. किती उपाय करून हे चिडत नाहीत म्हटल्यानंतर शेवटी यांनी इतकी सीमा गाठली. त्यांची पत्नी वाढत आहे, हा उभा राहिला आणि त्यांच्या कमरेवर जाऊन बसला. असं वाकून वाढतात ना. नाथ महाराज पंक्तीला बसले. ताटावरून उठला. आणि पूर्वी वाडे असायचे हो. अर्ध्या एक माणसासाठी वाटीभर काहीतरी बनवले असले प्रकार पूर्वी नव्हते. भरपूर बनवलं जायचं. हा पाठीवर जाऊन बसला त्यांच्या. एकनाथ महाराज हसले आणि म्हणाले, तेव्हा अहो म्हणायची पद्धत होती पत्नीला. अहो बाळ लहान आहे बरं, सांभाळा जरा. अरे तुम्हाला असा नवरा मिळाला तर काय चालणार आहे का? लगेच बॅग पॅक करून, अहो बाळ लहान आहे सांभाळून घ्या. हे वाक्य ऐकलं मात्र आणि इतका तो लज्जित झाला. आपण किती चुकीची ज्या गोष्टीला मोठा दंड मिळाला पाहिजे
तर हे इतके कनवाळू आहेत, प्रेमळ आहेत, क्रोध नावाची गोष्ट यांना स्पर्श करत नाही. तो रडायला लागला, पाय धरले नाथांचे, आणि मी असं का वागलो हे त्यांनी सांगितलं. एवढंच आहे ना, आता पोटभर जेवून घ्या, नंतर बघू. जेवण वगैरे झालं, आता तुम्ही पुढे पळा, मी काठी घेऊन मागं पळतो. कसे संत आहेत, किती वैराग्य आहे. क्रोध नावाची गोष्ट नाही, कशाचा म्हणून धक्का त्यांना लागत नाही. लोभाचा विषय बघू आणि पुढे जाऊ, कारण घड्याळ कोणासाठी थांबत नाही. लोभाबद्दल वैराग्य कसं, इतकीशी गोष्ट सुद्धा संतांना दुसऱ्याची चालत नाही. एकदा शिवरायांना 60 दिवसाचा विषमज्वराचा आजार झाला होता. खूप आजारी होते, आणि त्या स्थितीमध्ये ते होते. समर्थ त्यावेळेला शिवथरघळीमध्ये होते, आणि त्या ठिकाणी एकांतात असल्यामुळं कळत नव्हतं की शिवरायांना काय झालेलं आहे. समर्थांकडे बातमी पोहोचली की शिवराय मोठ्या आजारानं ग्रस्त आहेत. समर्थांनी कल्याणांना तीर्थ दिलं, घोड्यावर बसवलं आणि सांगितलं, तीर्थ दे राजाला, रोज इतक्या इतक्या प्रमाणामध्ये घ्यायला सांगितलं, आणि तू बरा होशील आणि परत ये. कल्याण स्वामी गेले, संध्याकाळी पोहोचले, महाराजांना तीर्थ दिलं. महाराजांना खूप आनंद झाला. साक्षात गुरुदेवांकडून त्यांचीच प्रतिमूर्ती असावी असे कल्याण आलेले आहेत, आणि मला त्यांनी तीर्थ दिलं. इतका आनंद झाला. वंदन केलं आणि म्हणाले, आता संध्याकाळ झाली आहे, तुम्ही मोठे गुरुभक्त आहात, तेव्हा आता रात्री अपरात्री इथून जाऊ नये, आपण निवास करावा आणि दुसऱ्या दिवशी जावं. ठीक आहे, राजाचं मन राखलं पाहिजे. कल्याण स्वामी राहिले, आणि दुसऱ्या दिवशी आता न सांगता तरी जाता येत नाही, म्हणून महाराजांना भेटले आणि म्हणाले, आता आम्ही निघतो. तेव्हा महाराज म्हणाले, श्रीचरणात काही सेवा असेल तर सांगावी. कल्याण स्वामींनी सांगितलं, 11 गायी तुमच्याकडून शिरगावच्या मठाला यायच्या बाकी आहेत, तेवढ्या गायी तुम्ही पोचत्या कराव्यात. नवीन मागितल्या नाहीत, ज्या पूर्वीच सांगितल्या होत्या, इतक्या 11 गायी आम्ही मठाला देऊ, पण त्या द्यायच्या राहिल्या. महाराज म्हणाले, ठीक आहे, अजून काही सेवा नाही, इतकीच. परत आले, समर्थांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि ज्या वेळेला ही गोष्ट सांगितली की आम्ही 11 गोधन मागून घेतलं महाराजांकडं, तेव्हा शांतपणे ऐकणारे समर्थ त्यांनी एकदम डोळे उघडले, आणि समर्थ म्हणतात, आर्जव वृत्तीने मागणे हा निस्पृहाचा धर्म नव्हे. जे काही मागायचं आहे ते फक्त रघुरायाला मागायचं, बाकी कुणाला काहीही मागायचं नाही. त्यांनी ठरवलंय 11 गायी द्यायच्या, त्यांना लक्षात येईल तेव्हा देतील, नाही तर राहील. आपण त्यांना आठवण करून द्यायची नाही. आणि समर्थांनी अद्भुत ओवी दासबोधामध्ये घातली. ही ओवी सगळ्यात शेवटी, म्हणजे दासबोधाचं शेवटचं जे संस्करण झालं, समर्थांनी देह सोडायच्या आधी 2.5 महिने, त्यावेळेला ही एक ओवी समर्थांनी दासबोधात घातली. इतकी सुंदर ओवी आहे. सद्गुरू कसे असतात, वैराग्यशाली. समर्थ म्हणतात, आमुची, स्वतःबद्दल सांगतायत दासबोधामध्ये, आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. आमची प्रतिज्ञा आहे, शिष्याकडून काही मागायचं नाही. काय वैराग्य आहे बघा. हल्लीचे बाबा लोक काय काय मागत असतात हो, हे द्या, ते द्या, अमुक द्या, तमुक द्या, इतकं करा, तितकं करा. नाही, सद्गुरूचं ते लक्षण नाही. आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यास, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. जर मागायचं झालं तर माझ्या अनुपस्थितीमध्ये किंवा मी देह सोडल्यानंतर त्या जगदीश भगवंताचं भजन पूजन तू करत राहा, एवढंच आमचं मागणं आहे. हेच आमचं मागणं शिष्यापाशी. इतकं प्रखर वैराग्य, असं वैराग्य ज्यांच्यामध्ये असतं ते सद्गुरू म्हणून घ्यायला पात्र आहे. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन. भजन याचा अर्थ भक्ती. फक्त टाळ विणे घेऊन
म्हटलेलं म्हणजे भजन नाही, तो भक्तीचा एक भाग झाला. समर्थ बऱ्याच वेळेला भजन शब्दाचा अर्थ भक्ती असा घेतात. ब्रह्मचैतन्य महाराजांनी एक अत्यंत आर्त करणारं भजन म्हटलेलं आहे, तुम्हाला माहित असेल. शेवटच्या दिवशी भजनाचा शेवट आला, राम नाम मुखे बोला, राम नाम मुखे बोला म्हणाले ना महाराज. भजनाचा शेवट आला म्हणजे कुठल्या भजनाचा? त्या भजनाचा नाही, आयुष्यभर जी रामभक्ती केली त्या रामभक्तीचा शेवट आला हे महाराजांना सांगायचंय. जो दिवस त्यांनी देह त्यागाचा ठरवला होता तेव्हाच हे भजन आहे, बरोबर. भजनाचा शेवट आला. अरे भजनाचा शेवट माझा आलाय, पण तुम्ही पुढे काय करायचंय? राम नाम मुखे बोला, सदैव राम नाम घ्या, एवढंच आमचं तुम्हाला सांगणं आहे. आयुष्यभर संत भगवंताची भक्ती करत राहतात. मी सिद्ध झालो, मी सद्गुरुपदाला पोहोचलो आणि म्हणून आता मला भजनाची गरज राहिली नाही, हे थोतांड त्यांच्याकडं कधीही असत नाही. का? कारण त्याची इतकी सवय लागलेली असते, ते इतकं आत मुरलेलं असतं. ज्याप्रमाणे विहीर खणावी आणि विहीर खणल्यानंतर तिला जिवंत झरे लागावेत, लागतात ना जिवंत झरे. का? अरे पाणी इतकं मुरलेलं आहे त्यामध्ये की ती विहीर खणता क्षणी जिवंत झऱ्याला स्पर्श झाला रे झाला की भळभळ भळभळ ते पाणी बाहेर येतं. तसं आयुष्यभर संत त्या भगवंताचं भजन म्हणजे भक्ती करत राहतात आणि ती भक्ती करता करताच त्यांचं जीवन कृतार्थ होऊन जातं. कशाचं दुःख राहत नाही. अरे आपल्या बरोबर ते इतरांना पण बरोबर घेऊन जातात. समर्थ पंचायतनामध्ये 5 संतांचं एकत्रीकरण झालं की पंचायतन म्हणतात. त्यात समर्थ आहेत, त्यामध्ये रंगनाथ स्वामी निगडीकर आहेत, त्यात जयराम स्वामी आहेत, त्याच्यात आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर आहेत आणि त्याच्यामध्ये केशव स्वामी भागानगरकर आहेत. हे 5 लोक हे सदैव वेळोवेळी एकत्र भेटायचे, काही ना काही निमित्त. ह्यांच्या गुरूंचा ची पुण्यतिथी आहे, रामनवमी आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे, महाशिवरात्री आहे, अमुक आहे तमुक आहे, ह्या कारणाने हे 5 लोक सदैव एकत्र सारखे यायचे, म्हणून ह्याला पंचायतन म्हटलं. पण गंमत अशी आहे, याच्यामध्ये केशव स्वामी भागानगरकर जे होते ना, हे भागानगर म्हणजे ज्याला आपण अत्यंत आदराने हैदराबाद असं म्हणतो. जिथं हैदराबाद झाला की काय झालं माहिती नाही, तिथं राहणारे हे होते केशव स्वामी भागानगरकर. समर्थांपेक्षा वयानं फार मोठे, पण समर्थांना भेटल्यानंतर काय बोलायचं माहितीये ते समर्थांना? समर्थ पण म्हणायचं नाही, रामदास स्वामी पण म्हणायचे नाही, ते म्हणायचे राघोबा. किती गोड शब्द आहे. समर्थांना भेटले की ते म्हणायचे राघोबा कसे आहात, इतक्या गोड शब्दामध्ये ते समर्थांना हाक मारायचे. इतकं प्रेम त्यांचं होतं. हे वयोवृद्ध झाले आणि कळलं की आता समर्थ स्वतः सज्जनगडावर कायमच्या स्वरूपी राहण्यासाठी आलेले आहेत आणि आता आपले किती दिवस राहिलेले आहेत माहिती नाही. तेव्हा याची देही याची डोळा त्या आपल्या प्रिय राघोबाला बघावं अशी त्यांच्या मनामध्ये खूप तळमळ जागृत झाली. ते म्हणाले आपल्या राघोबाला बघायला जायचंय. त्यांची पत्नी पण म्हणाली हो खूप दिवस झाले आपण बघितलं नाही, आपण जाऊया. अरे त्या बाकीच्या तिघांचं बरं आहे, सगळे जवळ जवळ राहतात, आम्ही इतक्या लांब येऊन पडलो, आम्हाला नेहमी जाता येत नाही. ठरलं निघायचं. इतके मोठे संत पण पायी निघाले हो. कुठला लवाजमा नाही, काही नाही, पायी निघाले. मजल दर मजल करत निघाले. तो आंध्र प्रदेश पार केला, महाराष्ट्रात प्रवेश केला. पण वय जास्त झाल्यामुळं या यात्रेचे श्रम सहन होईनात, विशेष करून त्यांच्या पत्नीला. आणि त्या थकून गेल्या, त्यांचे पाय दुखायला लागले. म्हणाले स्वामी आता तुम्ही मला इथं सोडून द्या, तुम्ही समर्थांचं दर्शन घ्या, मी तुमची इथं वाट पाहेन. ते म्हणाले असं कसं तुला सोडून जाईन, आयुष्यभर आपण एकत्र संसार केला, एकत्र परमार्थ केला आणि आपल्या राघोबाचं दर्शन मी एकट्यानं घ्यायचं योग्य आहे का? जायचं तर दोघांनी जायचं.
ही त्यांची चर्चा सुरू आहे. पण कसं जायचं, तुम्ही मला तरुण असता तर बर पत्नीला खांद्यावर घ्यायचं, हे किती विचित्र दिसतं. कसं केलं असतं आपण. पण पैशाची चणचण आहे. बैलगाडीमध्ये पैसे दिले आणि बैलगाडीतून गेलो, हेही होत नाहीये. काय करावं याचा विचार ते करतायत. आणि काय कुठून बघा, एक सुंदर असा तरुण तिथं आला आणि म्हणाला, कुठे चाललात तुम्ही. ते म्हणाले, असं असं आहे, परळीच्या जवळ सज्जनगड म्हणून स्थान आहे, तिथं आमचे राघोबा राहतात, त्यांच्या भेटीला चालू. परळी ना, माझं तिकडच काम आहे, चला. आणि हा तरुण त्यांची बोचकी उचलून, या हळूहळू, मी या आजींना घेतो पाठीवर, तुम्ही हळूहळू आमच्या मागे या, मी पुढे जाऊन तिथं थांबतोय. असं करत मजल दर मजल करत हे पुढे निघाले. भजन भक्तीचा प्रभाव काय आहे बघा, अखंड भक्तीचा प्रभाव. आणि हा मुलगा इतका अद्भुत होता की त्या आजीबाईंना त्याचा लळा लागला. इतका लळा लागला, माझा नातूच आहे हा. आणि तो पण मुलगा आजीसारखंच त्यांच्याशी बोलायला लागला, व्यवहार तसाच करायला लागला. इतका सुंदर व्यवहार चालला. आणि पाहता पाहता सज्जनगड कधी जवळ आला ह्यांना कळायला मार्ग नाही. आता बस सज्जनगडच्या 800 पायऱ्या चढायच्या आणि आपल्या राघोबाचं दर्शन घ्यायचं, अशी त्यांची भावना आहे. त्यांना तिथं खाली त्यांनी उतरवलं, थोडी विश्रांती घ्यावं म्हणाला आणि म्हणाला, मी छोटंसं काम करून येतो, माझं छोटंसं काम आहे ते करून येतो. हो हो जा, पण येशील ना. मग येतो की. 1 मुहूर्त गेला, 2 मुहूर्त गेले, घटका गेली, पळे गेली, तास गेला. हा काही त्यांचा बाळ येईच ना. त्या अत्यंत प्रेमाने त्याला बाळ असं म्हणायच्या, त्या मुलाला अत्यंत प्रेमाने बाळ म्हणायच्या. बराच वेळ निघून गेला, हा येत नाही म्हटल्यानंतर त्या रडायला लागल्या. हा सोडून गेला म्हणाले आपल्याला, आता मी काही वर येणार नाही, माझं बाळ माझ्या बरोबर नसेल तर मी वर येणार नाही, असं त्या दुःख करायला लागल्या. तेव्हा केशव स्वामी म्हणाले, जरा थांब. म्हणून त्यांनी आसन टाकलं, सज्जनकडाकडे मुख केलं, त्याला वंदन केलं. माझा राघोबा वर राहतो ना, त्याला वंदन. आणि बसले आणि ध्यान लावून बसले. आणि काही क्षणानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. ध्यानातून उठले आणि म्हणाले, सर आपलं बाळ आपली वर वाट बघते. म्हणजे प्रत्यक्ष मारुतीराय तुझं बाळ झाले होते. त्यांनी तुला इथपर्यंत आणलं आणि मला इथपर्यंत आणलं. आता त्या आपल्या बाळाला आपल्या राघोबामध्येच बघायचं. आणि समर्थ कुणाचे अवतार आहे? मारुतीरायाचे अवतार आहे. का केलं देवाने एवढं? फक्त भक्तीला भगवंत वश होतो. संत अखंड भक्ती करतात. अखंड भगवंतावर भक्ती म्हणजे काय? अखंड प्रेम आणि निस्वार्थ प्रेम. काही त्याच्यातून मिळवायचं नाही, मला तूच हवायस बस, बाकी काही नाही. या निस्वार्थ प्रेमाच्या प्रभावाने भगवंत द्रवीभूत होतो आणि आपल्या भक्ताचं सर्व कार्य करतो. आणि माझे लाडके केशव स्वामी येत आहेत हे जेव्हा समर्थांना कळलं, सुंदर अशी पालखी पाठवून दिली त्यांनी. खाली 2 पालख्या पाठवल्या आणि 2 पालख्यांमध्ये या दोघांना घालून हे वरती आले आणि त्यांचा समर्थांचा समागम झाला. तेव्हा सद्गुरू कसे असतात? अखंड आयुष्यभर भक्ती करतात, भजन करतात. भगवंताला ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा. भगवंत ऋणात पडतो, त्या भक्ताच्या ऋणात भगवंत पडतो आणि भगवंताला अरे मी ह्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं होतं. असे सद्गुरू आहेत. जितकं सांगू तितकं कमी आहे. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन. अगदी थोडक्यात बघू आणि थांबू. स्वधर्म कर्म म्हणजे काय? मला जे विहित कर्म प्रपंचामध्ये प्राप्त झालेलं आहे ते विहित कर्म मी करत राहणं, याला म्हणायचं स्वधर्म कर्म. मी आता ज्ञानी झालो, आता मला कुठल्या कर्माची गरज नाही, असं ते करत नाहीत. माझं जे स्वधर्म कर्म आहे ते मी करायचं.
म्हणजे काय करायचं? महाराज कुलकर्णी होते, बरोबर, गावचे होते, बर गृहस्थ होते, पर एक नाही दोन दोन केले लग्न. मागच्या अवतारामध्ये एकही केलं नाही, आता मग दोन दोन करावी लागली. मागचं एक राहिलं आणि परत या जन्मातले. स्वधर्म कर्म आणि साधन. महाराज, अरे तुम्ही आम्ही काय भांडू असे भांडलेले आहेत. तुम्ही आम्ही कमी पडू इतके महाराज भांडलेले. कशासाठी? माझी जमीन आहे, अजिबात त्याच्यामध्ये कोणी मागायची नाही ती मला. अरे तू साधू झालास, तुला कशाला जमीन पाहिजे? भावंड म्हणतात बाकीची. अरे साधू झालो म्हणजे काय जमीन सोडायची असते का? जमीनदार असणारा साधू आहे मी. कारण महाराजांनी जेव्हा गृहस्थी स्वीकारली त्याच्या आधीचा त्यांचा वेश कसा होता? त्याच्या आधीचा त्यांचा वेश हा जटा आणि दाढी असा होता. समारंभपूर्वक वेदमंत्राच्या घोषामध्ये त्यांनी त्या व्रताचा त्याग केलेला आहे. का? गृहस्थाश्रम स्वीकारायचा आहे म्हणून. मग याचा अर्थ त्यांना अधिकार प्राप्त झालाय. कोर्ट केसेस झालेल्या आहेत महाराजांच्या, माहितीये? दणकोन कोर्ट केस तर कोर्ट केस, चलो कोई बात नाही. कशातच मागं राहायचं नाही. भांडताना पण पुढं आणि कृपा करताना पण पुढंच. स्वधर्म कर्म आणि साधन. कारण तो स्वधर्म जर राखला नसता तर महाराजांच्या मागं असणारे गृहस्थ महाराजांनी सोडून दिलं, मीही सोडून दिलं, या वृत्तीचे झाले असते. महाराजांचा अधिकार वैराग्याचा मोठा आहे, त्यांना त्याचा फरक पडला नसता. पण बाकीच्यांचं काय? कारण ते म्हणणार आमच्या गुरूंनी भूमीसाठी लढाई केली नाही, आम्ही कशाला करावी, द्यावी सोडून. आणि दुसरा त्याचा दुरुपयोग करणार. शिवाजी महाराजांकडे समर्थ जेव्हा पहिल्यांदा भिक्षा मागायला गेले, दारात उभे राहिले, ओम भवती भिक्षाम देही, आणि समर्थांचा आवाज शिवरायांनी ऐकला. इतके उत्साहित झाले, कळे ना काय भिक्षा वाढावी समर्थांना. इकडे तिकडे बघतायत, काय देऊ काय देऊ काय देऊ. जिजाबाई साहेब तिथंच आहेत, म्हणजे शिवबा, अरे स्वामी वाट बघतायत दारात तुझी, काय चाललंय तुझी चलबिचल. मासाहेब काय द्यावं हेच कळत नाहीये. मासाहेबांनी म्हटलं त्यात काय विशेष आहे? आजपर्यंत जी राज्य संपदा प्राप्त झाली ती श्रीचरणी अर्पण देऊन टाक. का दातृत्व काय गोष्ट आहे, एवढी मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत जे राज्य संपादन केलं श्रीचरणी अर्पण, ही भिक्षा, ही गोष्ट शिवरायांना फार आवडली. हा, ही खरी भिक्षा. लगेच ते लिहिलं गेलं, शिक्का मोर्तब झाला आणि ती गुंडाळी करून समर्थांच्या झोळीमध्ये टाकली. समर्थ म्हणतात, अरे शिवबा, मला एक मूठभर भिक्षा लागते, काय तू पत्र बित्र आणून टाकलेलं आहेस? म्हणून ते उघडलं, वाचलं, हसले, शिवरायांना परत केलं. म्हणाले हे परत नाही घेणार. समर्थांनी सांगितलं, शिवबा, आमचे स्वधर्म भिक्षा मागणे हेची आहे आणि आपला स्वधर्म राज्य करणे हाची आहे. रामरायांनी आम्हास भिक्षेची आज्ञा केली आहे आणि तुम्हास राज्य करण्याची आज्ञा केली. तेव्हा तुम्ही राज्याची करावे, आम्ही भिक्षाची मागावी. स्वधर्म कर्म सद्गुरू कधीही सोडत नाहीत. आणि साधन ते सदैव साधनेमध्ये असतात, ते तुम्हाला कधीच टंगळमंगळ करताना दिसणार नाही. एक सुंदर ओवी दासबोधामधली आहे, मी थोडा गिअर पुढचा टाकलेला आहे. सुंदर ओवी दासबोधातील, ती म्हणजे संत कसे असतात, सद्गुरू कसे असतात, काय करतात ते. उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी किंवा नाही तरी श्रवण मननी निरंतर श्रीराम. निरंतर सगळ्यात महत्वाचं, कधी कधी नाही, निरंतर. एक तर ते उपासना मूर्ती ध्यानामध्ये असते, म्हणजे आपली उपास्य देवता तिच्या मूर्तीचं ध्यान ते करत असताना दिसतील. ते जर करत नसतील, अथवा आत्मानुसंधानी आत्मस्वरूपाचं चिंतन करत ते दिसतील. आणि हे दोनही नसतील तर मग नाही तरी श्रवण मननी
निरंतर. कीर्तन प्रवचन ऐकावं आणि त्याचं मनन करावं, ह्याच्यामध्ये तुम्हाला संत दिसते. समर्थ जेव्हा चालायचे, लोक त्यांना वंदन करायचे. समर्थाचे खाली असायचे, त्यांचं मुख खाली असायचं. ते म्हणायचे, स्वामी आम्ही तुम्हाला वंदन करतो, पण तुम्ही असं खाली मुख करून का चालता? तुमची दृष्टी काय असते? त्याला म्हणतात भ्रूदृष्टी. साधूंना काही नियम सांगितलेत बरं का. त्याच्यामध्ये एक नियम आहे अंध म्हणून. साधू अंध पाहिजे. अंध म्हणजे काय माहितीये? अंध याचा अर्थ 5 पावलाच्या पुढे त्याची दृष्टी नसावी. त्याची दृष्टी 5 पावलाच्या पुढे नसावी. 4-5 पावलं इथपर्यंतच त्याची दृष्टी. समोर काय चाललंय त्यांनी बघायचं नाही. तेव्हा चालता चालता अनुसंधान होतं. चालता चालता अनुसंधान होतं. त्यांनी पंगू असावं. पंगू म्हणजे काय? पायानं म्हणजे लंगडा. फक्त भिक्षा मागण्यापुरतच जायचं आणि नंतर आपल्या ठिकाणी येऊन ध्यानाला बसायचं. याला पंगू म्हटलेलं आहे. त्यांनी बधिर असावं म्हणजे बहिरा असावं. म्हणजे काय? स्तुती आणि द्वेष हे त्यांनी ऐकता कामा नयेत. असे अनेक नियम साधूंना लावलेले आहेत. असे साधू असतात. समर्थ म्हणतात, अरे तुम्ही मला नमस्कार करता, पण मी माझ्या हृदयात बसलेल्या राघोबाचं दर्शन घेत असतो. कुणाचं दर्शन घेतो? राघोबाचं दर्शन. माझ्या हृदयात बसलेल्या राघोबाचं मी दर्शन घेतो. चालता चालता सुद्धा काय चाललेलं आहे? उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी एकांतामध्ये ध्यानाला बसलेले असते. नाही तरी श्रवण मननी निरंतर. श्रवण तरी करतील, नाहीतर मनन तरी करतील. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा कीर्तन, श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा. संत तुम्हाला कथा कीर्तनामध्ये दिसतील, श्रवण मनन करताना दिसतील. ते नुसतेच काहीतरी इकडच्या तिकडच्या शिळोप्याच्या गप्पा मारताना दिसणार नाही. पुढचे 3 खूप छान आहेत. नीती न्याय मर्यादा. नीती म्हणजे काय? नयनान नीतिरुच्यते. नयन म्हणजे नेणं. ज्याच्यामध्ये तुमचं हित आहे त्या मार्गावर नेणं याला नीती असं म्हणतात. गमूपंथ आनंत या राघवाचा ही नीती आहे. नयनान नीतिरुच्यते. कुणाच्या बाबतीत कसं वागायचं ही काय आहे? नीती आहे. 2 उदाहरणं बघू म्हणजे लक्षात येईल. एक अत्यंत कामी मुलगा, कामविकाराने बरबटलेला म्हणून, हा मुलगा गोंदवल्याला आला. महाराजांना आल्याला कळलं, कारण ते एक्सरे मशीन त्यांचं काम करतं लगेच. कोण कसा आहे, काय आहे, काय काय परिस्थिती आहे लगेच लक्षात येतं. महाराज म्हणाले, राहा इथं, जेवढं शक्य आहे तेवढं नाम घे. आणि काही महिने त्याला ठेवून घेतलं. महाराज रात्री 1:30-2 ला उठायचे आणि एकदा सगळा फेरा मारायचे. असं कारण महाराज गोंदवल्यात असताना 500 ते 800 लोक सतत तिथं असायचे. आता तर काय संख्या म्हणजे जैसे तारांगणी नाही का, तैसे लोक, अशी संख्या आहे ती. पण का सगळ्यांना झोपायला जागा मिळाली आहे ना, कुणाला अंथरूण पांघरूण कमी नाही आहे ना, कोणी विचित्र ठिकाणी कुठं जाऊन झोपला नाही ना, विंचू बिंचू चावायचा त्याला, कुणी रामरायाकडेच पाय करून झोपला नाही आहे ना. बरं, वयस्कर लोक असायचे, कुणाला काही त्रास नाही आहे ना, हे सगळं महाराज बघायचं. आणि हे त्यांनी सगळं बघितलं एका रात्री. आणि हा आमका आमका हा काही दिसत नाहीये कुठं, असा त्यांनी विचार केला. हा गेला कुठं? म्हणून गावाच्या बाहेर गेल्या. आता रामरायांनी प्रेरणा दिली, इकडे जा, तो भेटेल. तिथं बघितलं तर काय दिसलं, एका कुठल्या तर रानवट पोरी बरोबर एका झुडपामध्ये हा गाढ झोपलेला दिसला. म्हणजे कळलं तुम्हाला काय प्रकरण आहे ते. काय तर महाराजांनी लाथा मारून उठवून त्याला पार
बुक्क्या गचांड्या मारून हाकलून द्यायला पाहिजे होतं की नाही? काय केलं त्यांनी? महाराज नुसते आले नाहीत, बरोबर त्यांनी एक पांघरून नेलं होतं. आणि माझ्या मुलाला थंडीमध्ये त्रास होऊ नये म्हणून ते पांघरून त्याच्या अंगावर घातलं आणि महाराज परत आले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सकाळी उठला आणि जेव्हा हे पांघरून बघितलं की शाल, त्याच्या लक्षात आलं काल तर माझ्याकडे शाल नव्हती आणि ही कुठून आली. त्याच्या लक्षात आलं हे कुणी घातलेली आहे. सगळ्यांची चिंता होणारे जे सद्गुरुदेव आहेत, ज्यांच्या कृपेपासून कुणीच वंचित कधी राहत नाही, बरोबर, त्या गुरुदेवांनाच हे कार्य केलेलं आहे. त्यांनीच मला ही शाल घातली आणि त्याला लज्जा वाटली आणि तिथं त्याचं मतपरिवर्तन झालं आणि तो परमार्थाला लागला. बघा, ही नीती आहे. त्याला त्याला कसं वागवायचं, अमक्याला कसं वागवायचं, आणि बरोबर याच्या विरुद्ध नीती कशी वापरली बघा. एक बाई होत्या, त्यांचीच गोष्ट, म्हणजे एकाच संतांची गोष्ट सांगितली म्हणजे लक्षात येईल, वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगून नाही उपयोग. ती गोंदवल्यामध्ये सेवेला होती, स्वयंपाकाची सेवा होती, आणि महाराजांच्या कानावर आलं उत्तर कर्नाटकातले हे लोक की तिच्या मुलानं म्हणे काहीतरी अनुग्रह द्यायला सुरू केलेला आहे आणि बऱ्याच स्त्रियांना, युवतींना विशेष करून आणि पुरुषांना सुद्धा गोळा केलेला आहे आणि अनुग्रह द्यायला लागला आहे. त्याने विचारलं तिला, काय ग बाई, तुझ्या मुलाचं हे कानावर आलंय, खरं आहे का? ती म्हणाली, माझ्याही कानावर आलेलं आहे, पण महाराज माझं काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये, तुम्ही जाणा आणि तो जाणा, मला मध्ये घेऊ नका, तुम्ही ठरवा काय ते. महाराजांनी सुंदर पत्र त्याला पाठवलं. काय आता संतांची नीती असते. सुंदर पत्र त्याला पाठवलं आणि तुझ्या सर्व गोतावळ्या सहित तू इकडे ये, बेंगलोरचे सगळे लोक घेऊन तुम्ही इकडे या, बरोबर ना? सगळ्या गोतावळ्या सहित तुम्ही इकडे या असं सांगितलं आपल्या भक्तांना बरोबर घेऊन. त्याला वाटलं वा, माझी कीर्ती माझ्या गुरुदेवांपर्यंत पोहोचली. मग आपल्या शिष्यांना लांब लांब पत्र पाठवून त्यांनी बोलवून घेतलं, स्त्री शिष्या, पुरुष शिष्या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि हा 5-50-100 लोकांना घेऊन गोंदवल्यात आला. महाराजांच्या समोर उपस्थित झाला. थोडे दिवस जाऊ दिले, एकूण त्याचं ताळतंत्र काय आहे ते बघितलं आणि नंतर रामरायाच्या समोर एकदा सकाळ सकाळच्या वेळेला बरेच लोक बाजूला असताना त्याला म्हटलं, काय चाललंय रे हे सगळं? महाराजांनी विचारलं. काय त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले? मी समर्थांचं कार्य करतोय, मी समर्थांचं कार्य करतोय आणि संप्रदाय वाढवण्याचं काम करतोय. जसं त्याच्या तोंडातून समर्थांचं नाव ऐकलं, कधीही न रागावणारे महाराज अत्यंत क्रोधायमान झाले आणि अशी एक त्याला भडकावून दिली. ताबडतोब हे दुकान बंद कर म्हणाले, ताबडतोब हे दुकान बंद कर, चुपचाप विवाह कर, गृहस्थाश्रमी हो आणि जमेल तेवढं नाम घे आणि आपलं विहित कर्म कर, ही माझी तुला आज्ञा आहे. आता हा समर्थांचं इतकं छान काम करत असताना त्याला ही वागणूक, आणि तो इतका दूषित कर्म करत असताना त्याला ती वागणूक. का बरं असं? कारण त्याला ही वागणूक दिली नसती तर हा घसरला असता आणि त्याला जर क्षमा केली नसती तर तो निगरगट्ट झाला असता. तेव्हा हे आम्हाला कळायला पाहिजे की सद्गुरू नीतीचा प्रयोग कसा करतात. तसंच न्याय आणि मर्यादा, ते कधीही कुणावर अन्याय होऊ देत नाहीत. काळाची मर्यादा असल्यामुळं फार त्याच्यात जाता येणार नाही. मर्यादा या विषयावरती फक्त एक दोन वाक्य सांगतो आणि थांबतो. काय मर्यादा आहे? मर्यादा शब्द आपण नेहमी वापरतो, पण मर्यादा याचा अर्थ धर्म. मर्यादा पालन हे सगळे कोणाचे भक्त आहेत? मर्यादा पुरुषोत्तम भगवंताचे भक्त आहेत, बरोबर आहे. सद्गुरूंमध्ये मर्यादा म्हणजे काय? त्या काळाला, त्या युगाला अनुकूल आचरण करणे म्हणजे मर्यादा पालन.
सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी एकांतामध्ये ध्यान करायचे आणि त्यांच्या मनात आलं की मला रामराज्याची स्थापना करायची आणि त्यांनी तो प्रयत्न आपल्या पारमार्थिक सामर्थ्याने सुरू केला. काही महिने गेले याच्यामध्येच आणि तो पारमार्थिक प्रयोग म्हणजे काय, कठीण असं व्रत धारण करणे, अन्नाचा त्याग वगैरे असं भयंकर स्वतःवरच प्रयोग करणे, अशा पद्धतीने ते सुरू केलं. कालांतरानं ते एकांतात असताना भगवान रामचंद्र त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, श्रीधरा काय चालवलं हे, कलियुग आहे लक्षात आहे ना, त्याला त्याच्यासारखं वागू दे आणि हे जे काही बिघडत चाललंय तिकडं माझं लक्ष आहे. तू तुझ्या एकांतामध्ये साधना ध्यान करत राहा. भविष्यामध्ये माझा एक अंश मी निर्माण करेन आणि त्याच्याकडून सगळं कार्य करून घेईल. तू आत्ता जे चालू केले ते बंद कर. अशी स्पष्ट आज्ञा श्रीधर स्वामींना भगवंताची प्राप्त झाली आणि ही प्राप्त झाल्यानंतर स्वामींनी ते सगळं अनुष्ठान बंद केलं. जिथं रामरायाचीच इच्छा नाही तिथं आपण किती जरी प्रयत्न केले तरी त्याचा उपयोग काय आहे. आणि हा संवाद श्रीधर स्वामींनी गोंदवल्यामध्ये जाऊन समाधीच्या समोर मांडलेला आहे महाराजांच्या, आणि महाराज सुद्धा समाधीतून प्रकट होऊन दोघांचा दीर्घकाळ संवाद झालेला आहे. त्याच्यात फक्त एकच वाक्य बाहेर सेवेला उभा असणाऱ्या, म्हणजे हे समाधी मंदिरात दोघं आहेत, दोघं म्हणजे आता महाराज प्रकट झालेत म्हणून दोघं तिथं आहेत, आणि त्यांचा म्हणजे श्रीधर स्वामींचा सेवेकरी हा मंदिराच्या बाहेर उभा आहे. त्याच्या कानावर एकच शब्द गेला. श्रीधर स्वामी म्हणतात, मी तरी काय करू, रामरायांनी पायात साखळदंड बांधलेले आहेत. मर्यादा, रामरायांनी माझ्या पायात साखळदंड बांधलेले आहेत आणि महाराजांचं तिकडून उत्तर आलं, म्हणूनच आम्ही समाधीस्थ आहोत. ते आम्ही प्रकट होत नाही आहोत, समाधीस्थ आहोत. का, रामरायाचीच इच्छा नाही, आपण काय करणार. बरोबर. म्हणजे मर्यादेचं पालन, भगवदीय मर्यादा जी आहे त्या मर्यादांचं पालन सद्गुरू करतात. ते न्यायपूर्ण वागतात, ते नीतीला धरून वागतात आणि हे सर्व सद्गुण त्यांच्यामध्ये अखंड रूपामध्ये विलसतात. यामध्ये एक उणे असे तेणे ते विपरीत दिसे, म्हणून सकळही विलसे सद्गुरुपासी. एवढंच म्हणतो. आणि इतक्या छान कार्यक्रमामध्ये, इतक्या प्रेमळ भक्तांच्या सानिध्यामध्ये इतकी गोड सेवा करायला मला तुम्ही दिलीत, त्याबद्दल मी स्वतःला कृतार्थ मानतो. आणि अशीच तुमची भक्ती दिवसेंदिवस वाढत जावो, महाराजांच्या चरणी तुमची श्रद्धा अधिक अधिक दृढ होत जावो आणि ह्या प्रयत्नातून आपल्या सगळ्यांवरच त्यांचा अनुग्रह होवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.